अकोला शहराच्या धार्मिक इतिहासात आज एका अनोख्या भक्तिमय सोहळ्याची नोंद झाली। शहरात प्रथमच अग्निकलश यात्रेचे आयोजन करण्यात आले। चेतन महाराजांनी डोक्यावर अग्निकलश धारण करून हरिहर पेठ पासून श्री राजराजेश्वर मंदिरांपर्यंत यात्रा काढली आणि शेकडो भाविकांनी या भक्तिमय सोहळ्यात सहभाग घेतला। अकोला शहराच्या धार्मिक इतिहासात आज एका अनोख्या आणि भक्तिमय सोहळ्याची भर पडली। शहरात प्रथमच भव्य अग्निकलश यात्रेचे आयोजन करण्यात आले। हरिहरपेठ येथून या यात्रेला सुरुवात झाली आणि अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराजांच्या मंदिरापर्यंत ही यात्रा काढण्यात आली। या यात्रेचे विशेष आकर्षण ठरले ते चेतन महाराज। त्यांनी डोक्यावर अग्निकलश धारण करून भक्तिभावाने ही यात्रा पूर्ण केली। अग्निकलशाचे दर्शन घेण्यासाठी आणि यात्रेत सहभागी होण्यासाठी मार्गावर शेकडो भाविकांची उपस्थिती पाहायला मिळाली। भक्तिमय वातावरणात निघालेल्या या यात्रेमुळे संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला। पारंपरिक श्रद्धा, भक्ती आणि उत्साह यांचा सुंदर संगम या यात्रेत पाहायला मिळाला। अकोला शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या अग्निकलश यात्रेला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून श्री राजराजेश्वर महाराजांच्या चरणी श्रद्धा अर्पण करत हा भक्तिमय सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। बहुत ही अच्छा लग रहा है। मेरे अकोला के अंदर आज पहली बार ये भव्य कलश यात्रा निकली है। इस कलश यात्रा के माध्यम से पूरा हिंदू समाज यहाँ पे राजेश्वर मंदिर पहुंचा है। पूरे अकोला वासियों को ब्लेसिंग देने के लिए, दुआएं देने के लिए। फूले फले मेरे अकोले का जिम्मा मालिक ने राजी रखे। फूले फले